लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी बघा, बरेचशा लाभार्थ्यांचे अचानक लाभ बंद होत आहेत आणि त्यामागे कोणते कारण आहेत, लाभार्थ्यांकडनं काही चुकतं आहे का विनाकारण लाभ बंद होतो आहे, या संदर्भात अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे की अचानक लाभ का बंद होतो आहे आणि जेव्हा लाभ बंद होतो तेव्हाच कळतं की अचानक लाभ बंद झाल्यामुळे लाभार्थी महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला चक्रा माराव्या लागतात. कधी ऑनलाईन जे आहे त्यांना खूप साऱ्या त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात तरीही होत नाही. कधी बघा त्याच्यामध्ये वेळ पण प्रचंड जातो आणि अशा वेळेस अचानक लाभ बंद झाल्यामुळे जे काही 1500 रुपये मिळत होते तर तेही मिळणं बंद झाल्यामुळे त्याचं जे नियोजन असतं तेही कोलमडतं आणि त्यामुळे अचानक लाभ कुणाचा बंद होऊ नये. आणि मग जर झालाच समजा एखाद्या लाडक्या बहिणीचा किंवा आतापर्यंत जर झाला असेल तर नेमकं कोणत्या कारणामुळे झाला तुम्हाला अंदाज येईल. मग अचानक लाभ बंद होण्याची जी कारणे आहेत तर ती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आज बघा कोणत्याही पद्धतीने GR आलेला नाही, खरं तर GR यायला पाहिजे होता. परत लवकर शासनाने GR काढावा अशी शासनाला विनंती आहे. बघा कोणत्या कारणामुळे लाभ अचानक बंद होतो. सर्वात महत्त्वाचं कारण जे पुढे आलेलं आहे ते म्हणजे DBT इनॅक्टिव्ह होणे. DBT म्हणजेच आधार मॅपिंग, त्यालाच आपण आधार सीडिंग म्हणतो. आणि आधार सीडिंग किंवा आधार जे DBT जे आहे ते इनॅक्टिव्ह का होते तर कधी रुटीन म्हणजे काही कालावधीच्या नंतर ऑटोमॅटिक जे आहे पैसे आपल्याला न येण्यामागचं कारण असतं DBT इनॅक्टिव्ह होणे. तर ही ऑनलाईन पद्धतीने पण आपण व्यवस्थित करू शकतो. म्हणजे जर DBT कोणाची इनॅक्टिव्ह झाली तर लाभ चालू राहू शकतो. फक्त काय करणार लागणार आपल्याला, ॲक्टिव्ह करावं लागणार किंवा बँकेमध्ये आपण स्वतः जायचं आहे आणि बँकेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना एक फॉर्म भरून द्यायचा, DBT ॲक्टिव्ह होते. सर्वात महत्त्वाचं कारण. इव्हन राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी पण त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये याला पिन केलेलं आहे, DBT करा म्हणून. आणि काही लाभार्थ्यांना माहीतच नाही DBT म्हणजे काय आणि त्यामुळे ते फक्त वाट पाहत आहेत, आज आम्हाला हप्ता येईल, उद्या येईन आम्हाला हप्ता. तसं होणार नाही. DBT ॲक्टिव्ह करणं लागणार जर इनॅक्टिव्ह झाली असेल तर. त्यानंतर बघा काही लाभार्थ्यांचे अचानक बँक खाते जे आहेत ते इनॅक्टिव्ह होतात. त्याला म्हणजे बँक खातं कोणाचं क्लोज होतं किंवा काही लाभार्थ्यांचं बँक खातं बंद पडतं. सर्वांचा अर्थ एकच. मग हे असं कशामुळे होतं तर वेगवेगळे कारणं आहेत त्याच्यामध्ये. काही लाभार्थ्यांचे ट्रान्झॅक्शन जर न झाल्यामुळे किंवा एक रुटीन KYC करावी लागते बँकेची, म्हणजे एका वर्षाच्या नंतर वगैरे. तर असं न केल्यामुळे पण जे आहे प्रचंड लाभार्थ्यांचे खाते बंद होतात. पण बँकेचं खातं जर बंद पडल्यामुळे लाभ बंद होतो का, त्याचं उत्तर आहे होय. आणि ही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुराव्यासहित तुम्हाला दाखवली होती. मग तुम्हाला बँक खातं जर बंद पडलं असेल तर काय करायचं आहे तर बँकेमध्येच जाणं लागणार तुम्हाला. बँकेमध्ये जाऊन काय करायचं आहे तर बँकेची पण एक KYC असते बघा, बँकेची पण एक KYC असती तर ती बँकेमध्ये जाऊन तुम्हाला करायची आहे. चालू होऊ शकतो लाभ. त्याच्यानंतर अचानक लाभ बंद होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आणखी लाभार्थी महिलेने नवीन बँक खातं खोलणं. आता बऱ्याचशा लाभार्थ्यांना असं वाटतं की माझ्या शेजारीने तर खोललं आहे, माझ्या मैत्रिणीने तर खोलला आहे, पण त्यांचा लाभ चालू झाला नवीन खात्यामध्ये, मग मी पण करून पाहते. तर असं करू नका अशी विनंती आहे. जर खूपच गरज असेल तुम्हाला तर तुम्ही बदला, अन्यथा बदलू नका. कारण काय होतं कधी लाभार्थी महिलेने जर ह्या बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये खातं नेलं, नवीन खातं खोललं, लाडकी बहीण योजनेचं नवीन खातं जोडलं तर ते खातं तुम्हाला वाटतं ॲक्टिव्ह झालं आहे, परंतु ते सर्व्हरला ती माहिती अपडेट होत नाही आणि त्यामुळे एकंदरीत त्या लाडक्या बहिणीचा लाभ त्या जुन्या खात्याला येत असतो आणि मग तिथला पण लाभ मिळत नाही आणि इथला पण लाभ मिळत नाही, म्हणजे जिथं नवीन तुम्ही खातं जोडलं तिथला. त्यामुळे माझी अशी विनंती आहे, विनाकारण तुम्ही तुमचं बँक खातं बदलू नका. जर लाभ चालू असेल तर बघा, वर्षाचा जर विचार केला 1500 रुपयानंतर प्रचंड लाडक्या बहिणींना त्याचा लाभ, त्याचा फायदा होतो. तर त्यामुळे कोणी तुमच्या हक्काचे पैसे जातील किंवा बंद होतील असं काही कृती करू नका. म्हणजे खाते वगैरे विनाकारण बदलू नका. आणि जर बदललं तर व्यवस्थित DBT झालं आहे का सर्व सविस्तर तुम्हाला माहीत नसेल तर इतर बँकेवाल्याची मदत घ्या, घरच्याची कोणाची मदत घ्या, त्यानंतरच तुम्हाला त्या खात्यामध्ये नवीन खात्यामध्ये पैसे येतील. नाही तर मग अचानक लाभ बंद झाला असं तुम्ही म्हणाल परत, तसं नाही व्हायला पाहिजे. काही लाभार्थ्यांचं वय 65 पेक्षा एक दिवस जरी जास्त झालं तरी देखील तो लाभ त्यांचा बंद होतो. आता KYC आहे त्यामुळे काही लाभार्थ्यांनी बघा की काय केलं, 65 वर्ष नसताना पण जे आहे आधार कार्डावर खाडखोड केली, पण आता ऑनलाईन पद्धतीने KYC झाली, एक दिवस जरी जास्त झाला तरी पण लक्षात ठेवा लाभ बंद होतो. खूप लाभार्थी असे असू शकतील की त्यांनी काय केलं आहे की चुकीच्या पद्धतीने वय दाखवलं, पण आता ऑनलाईन KYC झाली त्यामुळे ते वय लपणार नाही. एक दिवस जरी जास्त वय झालं तर ऑटोमॅटिक लाभ बंद होतो. काही करायची गरज नाही कारण आता सध्या संपूर्ण ऑनलाईन आहे. त्यानंतर अचानक लाभ बंद होण्यामागचं दुसरं कारण काय आहे, ही सर्व सविस्तर माहिती जी द्यायला ही कुठेच माहिती तुम्हाला मिळणार नाही, अगदी सविस्तर सांगायला आहे. लाभार्थी महिलेला शासकीय नोकरी लागणे. शासकीय नोकरी लागल्याच्या नंतर प्रचंड लाभार्थ्यांनी स्वतःहून लाभ सोडायचा असतो खरं तर, आणि जर नाही लाभ सोडला तर पुढे त्याची अडचण येऊ शकते. शासकीय नोकरी जर असेल
जर लागली असेल, म्हणजे पूर्वी ज्यावेळेस तुम्ही लाभ घेत होता तेव्हा नाही, पण नंतर तुम्हाला शासकीय नोकरी लागली तर स्वतःहून लाभ सोडा. कुठे लाभ सोडायचा आहे? एक तर तुम्ही ऑनलाईन जे आहे त्या पद्धतीने सोडू शकता. कसं सोडू शकता? तर तुम्ही तिथे मला लाभ नको आहे या पर्यायाला क्लिक करून पुढे तुम्ही माहिती भरू शकता, किंवा महिला बालविकास अधिकारी कार्यालय किंवा CDPOला जाऊन तुम्ही तिथे काय करू शकता, तर लाभ सोडू शकता. त्यानंतर बघा, आधारच्या नावामध्ये पण काही लाडक्या बहिणी बदल करीत आहेत. आता झालं असं आहे की आधारमध्ये जर अचानक जर आपला लाभ बंद झाला तर त्याच्यात 2 कारणे आलीत पुढे. आता ही माहिती कोणी सांगणार नाही तुम्हाला. एक तर पुरुषाप्रमाणेच नाव असणं, पुरुषांचं जसं नाव असतं तसंच नाव असणं, आणि त्यामुळे काय होतं की गोंधळ निर्माण होतो आणि त्यामुळे अचानक त्या लाडक्या बहिणीचा लाभ थांबतो. मग अशा वेळेस काय करायचं आहे, अंगणवाडी सेविकेच्या द्वारे CDPO कार्यालयामध्ये एक आपला प्रतिज्ञापत्र टाईप एक फॉर्म ते हे देतात, भरून देतात आणि ते पुढे आपलं सबमिट केलं जातं. परंतु ही बाब पण समजून घ्या. आणि दुसरं कारण काय की गरज नसताना त्याच्यामध्ये काहीतरी खाडखोड करीत बसणं, आणि त्यामुळे पण लाभ बंद होतो. कारण की असं आहे की आपल्या या योजनेला, लाडकी बहीण योजनेचा जो लाभ मिळतो तो त्यासाठी आधार कार्डवरचं जे नाव आहे, आधार कार्डवरचं नाव तेच गृहीत धरलं जातं. आता तुम्ही आधार कार्डचं नावच जर बदललं तर मग ऑब्व्हियसली लाभ अचानक बंद होणारच. मग हीच गोष्ट तुम्हाला कळावी, म्हणजे हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे की पुढे भविष्यात आपला जो लाभ आहे पुढचे 3 वर्ष बंद नाही झाला पाहिजे, ह्या काळजी तुम्ही घ्यायला पाहिजेत. परत असं नका म्हणून सांगितलंच नाही सर तुम्ही आम्हाला, लाभार्थी महिलेच्या नावाने बँक खाते नसणे. आता ही एक अपडेट आली होती. जॉईंट खाते होते पहिले, म्हणजे संयुक्त खाते. म्हणजे लाभार्थी महिलेनं काय केलं की पतीच्या नावावर जे खातं होतं तेव्हा त्यांच्या नावावर नव्हतं, किंवा भावाच्या नावावर, कुणाच्या तरी नावावर, तर तेच खाते पुढे जोडले. मग काही महिने लाभ आला, पण त्याच्यानंतर नवीन अपडेट आली आणि नवीन अपडेटच्या नुसार असं झालं की लाभार्थी महिलेच्या नावानेच खातं पाहिजे, स्वतंत्र खातं पाहिजे. ही बाब सर्वात लक्षात ठेवण्यासारखी आहे. स्वतंत्र म्हणल्यापेक्षा लाभार्थी महिलेच्या नावाने खातं पाहिजे, संयुक्त खातं नाही पाहिजे, इतर कुणाच्या नावावर नाही चालणार. जर असेल तर अचानक लाभ बंद होतो, तर ही बाब लक्षात घ्या. त्यानंतर बघा, काही लाडक्या बहिणी ज्या आहेत की या योजनेच्या बऱ्याचशा अशा अपडेट येत असतात, तर त्या अपडेटला व्यवस्थित त्या लक्ष देत नाहीत, दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं पैसे यायलेत ना, काही काळजी करायची गरज नाही. असं नाही. आता KYCची एवढी मोठी आपल्याद्वारे आपण सांगितलं होतं की ह्या लाभार्थ्यांनी कशी करायची, त्या लाभार्थ्यांनी कशी करायची. फक्त एकल महिलांसाठी KYC करण्याचा ऑप्शन नाही, बाकी सर्वांना करता येत होती. तर तरी देखील काही लाभार्थी विचारतात, सर मी विधवा आहे आणि माझा घटस्फोट झालेला आहे, मग मी KYC कशी करायची, पर्यायच नव्हता. तर पर्याय होता, ही बाब लक्षात ठेवा. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती सांगितली होती माहिती. त्यामुळे वेळोवेळी येणाऱ्या ज्या अपडेट्स आहेत तर त्यानुसार पण थोडंफार जे आहे आपला जो काही योग्य तो बदल आहे तो केला पाहिजे.